नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आता परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत, तर आपल्याला काय करायचे, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढायचं. त्याच्यामुळं कोणत्या घटकावरती किंवा महत्वाचे घटक कोणते आहेत, एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिकमध्ये महत्वाचा घटक कोणता आहे तर हे बघणार आहे. तर त्यात पहिल्यांदा आपण चालू केलेला आज भूगोलामध्ये पहिला जो लेसन आहे तो क्षेत्रफळ, त्याच्यावरती 5 प्रश्न असे आहेत. त्या 5 पैकी एक प्रश्न 100% परीक्षेला येतो म्हणजे येतो. तर ते 5 प्रश्न कोणते आहेत ते व्यवस्थित बघा, त्यांची उत्तरं व्यवस्थित लिहा, पाठ करा. कारण परीक्षेमध्ये त्यापैकी एखादा प्रश्न येतो म्हणजे येतो. 4 मार्कासाठी तो प्रश्न असतो किंवा 2 मार्कासाठी त्यावरती प्रश्न असतात. ठीक आहे. तर सामाजिक शास्त्र भूगोल भाग 2 असा आहे तो भूगोलाचा सामाजिक शास्त्राचा पेपर. त्याच्यात पहिला लेसन आहे तर क्षेत्रफेटीवरती एकूण 5 प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर त्या 5 प्रश्नांपैकी प्रत्येकी एकाला 4 मार्क आहेत. तर म्हणजे 4 पैकी एक प्रश्न येतो तुम्हाला परीक्षेला, तर तो व्यवस्थित करायचा आहे. पहिला प्रश्न आहे त्याच्यात तुम्हाला क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीसाठी केली जाणारी पूर्वतयारी. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि तयारी न करता जर तुम्ही तिथं गेलं किंवा जायचा प्रयत्न केला तर काय होतो, तुमचा गोंधळ होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणाला जर भेट द्यायची असेल तर त्या भेटीसाठी तुम्हाला पूर्व तयारी करायची असते आणि ती पूर्व तयारी कशा पद्धतीने करावी लागते याच्यावरती तुम्हाला प्रश्न बोर्डाला विचारला जातो. ठीक आहे, 4 मार्कसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो तुमचा, क्षेत्रभेटीची आवश्यकता काय. ठीक आहे, आता तुम्ही पूर्व तयारी करताय पण त्या क्षेत्रभेटाला किंवा त्या क्षेत्राला भेट देण्याची गरज काय याची सुद्धा तुम्हाला माहिती स्पष्टपणे सांगावी लागते किंवा उत्तरामध्ये लिहावी लागते. हे झालं तुमचं पूर्व तयारी. दुसरं झाली त्याची आवश्यकता. हे 5 प्रश्न लिहून घ्या आणि 5 प्रश्नाचे उत्तर लिहून काढा, व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तिसरा आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन कसे कराल. आता ह्याचं सुद्धा तुम्हाला उत्तर व्यवस्थितपणे लिहावं लागणार आहे. आणि चौथा प्रश्न येतो तुमचा, क्षेत्रभेट करण्यासाठी प्रभावशाली प्रश्नावली तयार करा. आता तुम्हाला एका ठिकाणी भेट द्यायचं आहे, एक क्षेत्र निवडले तुम्ही, त्या क्षेत्राला तुम्हाला भेट द्यायचं आहे. तर त्या क्षेत्रभेटी दरम्यान तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तर पाहिजे आहेत, त्या सर्व प्रश्नांची काय करायची आहे, तुम्हाला यादी अगोदर करावी लागणार आहे. म्हणजेच त्याला म्हणतो आपण प्रश्नावली तयार करावी लागणार आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुम्ही क्षेत्रभेट करून आलेला आहात आणि त्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्रभेटीवरचा काय करायचा असतो, अहवाल तयार करायचा असतो. आणि तो अहवाल कसा तयार करायचा आणि त्या अहवालामध्ये कोणते पॉईंट लिहायचे असतात या संबंधित काय केलेली असते माहिती आपल्याला लिहायची असते. अशा पद्धतीचे एकूण 5 प्रश्न आहेत. पूर्वतयारी कशी करावी, त्याची आवश्यकता काय क्षेत्रभेटीची, त्याच्यानंतर कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करणार, प्रश्नावली कशी तयार करायची किंवा कोणते प्रश्न त्याच्यात आपल्याला ऍड करायचे आहे त्या क्षेत्राबद्दल. आणि दुसरं आहे, भेट देऊन आल्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्रभेटीबद्दल काय करायचा असतो, अहवाल तयार करायचा असतो. अहवाल कसा तयार करायचा, त्या अहवालामध्ये कोणते पॉईंट ऍड करायचे किंवा तुम्हाला ती सगळी माहिती व्यवस्थित डिटेलमध्ये त्याच्यामध्ये लिहावी लागते. अशा पद्धतीने हा चॅप्टर पहिला होता, ज्याच्यात तुम्हाला हे 4 ते 5 प्रश्न आहेत की त्याच्यातला एक प्रश्न हमखास परीक्षेला येतो. शक्यतो पहिला प्रश्न हा चांगल्या पद्धतीने करून ठेवा, याची तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गरज पडणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर येणार आपला दुसरा जो टॉपिक आहे अत्यंत महत्वाचा, स्थान आणि विस्तार, त्याची माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.